रोशन उलवेकर यांचे इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. यस अमित सर, आम्ही आता तुमच्याकडे बोलतो. आम्ही त्यापूर्वी ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी रिटकर, दशरथ भोपी रिटकर आणि दीपक शैके पाली यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊ. ऑटो कॉम बॉक्स दशरथ टायमिंग अलर्ट केले जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या नाही तर एक फिल्डर सर्कलच्या रिंगणामध्ये घ्या. पंच तुम्हाला आयोजकांकडून खुली सूट आहे. स्कोरर टायमिंग नोंद करा. कॉमेंटेटर तुम्ही अनाउन्समेंट करा टायमिंग. चला सुरुवात करा. पहिली गेंद ओ पाटे, दंदनाती हुई गेंद चली गई 4 रन क्रॉस लाइन से. नको पिंजरा नको. स्कोर 4 और विनोद पांडे ने कड़क शुरुआत की और इसी के साथ मोह फोर्टिपल्स टीम का स्कोर 4 के घर में. दशरथ जी की दूसरी गेंद और द विकेट से दायात के गेंदबाज और दायात के बल्लेबाज. एक बार फिर से यहां ऑन ड्राइव किया है, लेकिन ऑफ ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में और यहां मिलेगा सिंगल. विनोद पांडे पहुंचे 5 पे और मोह टीम का स्कोर पहुंचा है 5. 2 गेंद खत्म हो गई. स्पीड अप कीजिए, टाइम आउट है. पहुंचे टीम, वक्त बर्बाद मत करो. तीसरी गेंद, ओह बहुत ही बढ़िया शॉट. एक्स्ट्रा कोर के ऊपर शानदार दमदार चौवा. ठोकुम ठोक दीजिए. पावर प्ले है, पावर प्ले में मारने का यही मौका है, मारो. 9 रन. अरे उल्टा जबरदस्त. म्हणून सांगितलं वय वाढलं की सरळ पण मारणं आणि उलटे मारणं मजा येतो. 4 रन. किया था ना उस टाइम माइक गेटिंग यही रिवर्सिव खेलने गए थे और वो रिवर्सिव के तौर के ऊपर वो आउट हो गए. वहां इंग्लैंड विश्व कप हारा, लेकिन यार रिवर्सिव के ऊपर चौका आया और मोह टीम का स्कोर 13. दशरथ जी की पिटाई हुई है. 4 गेंदों में 3 चौके आए. प्रकाश के बल्ले से दूसरा चौका आया. यस आउट. इसे कहते काम फिनिश. 1983 के विश्व कप में जेब दुजान को महेंद्र अमरनाथ साहब जी ने ऐसा ही आउट किया था, वैसे आउट किया. दशरथ ने बल्ले का बाहरी किनारा लगकर गेंद विकेट के ऊपर लग गए. विकेट नंबर पहला गॉन. मोह टीम का डीजी. फर्स्ट ओवर की पहला मिनट में पावर प्ले है. 13 पे लॉस ऑफ 1 विकेट गॉन मोह टीम का. और हवा में पकड़ो कैच. ओ शाबाश मेरे शेर. मिल गए इस बार 2 रन और इसी के साथ 3 रन दौड़ के पूरा कर दिया. ओवर की समाप्ति 13 और 3 बन चुके हैं 16. प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला.
प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक नाही ते करू आपण तुम्ही अजून एक मारून या महादेव कोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 16 पे स्कोर पहले ओवर में 16 है दमदार इस बार देखा जाए रन बन चुके हैं सेकंड बॉलर को जल्दी चॉइस कीजिए पोंजे टीम जिन्होंने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है 40+ का हॅलो 2 मिनिटं सर रायझिंग स्टार कॅप्टन सूरजवीर मोरबे यांना विनंती आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत रायझिंग स्टार कॅप्टन सूरजवीर मोरबे चला पुंज संघ बॉलर तयार करा लगेच फिल्डिंग लगेच सजवा कारण जास्त वेळ घेऊ नका घड्याळामध्ये वाजले किती बघा रे 9 वाजून 3 मिनिटं म्हणजे विचार करा किती टाइम होईल आम्हाला काय ना पंचाला प्रॉब्लेम आहे 16 लॉस ऑफ 1 विकेट कारण काय होतं आपण सकाळी जेवढे लेट जाऊ घरी थोडी माणसं काय उठतात आणि आपण झोपतो आणि तुम्ही 40+ आहात त्याच्यामुळे फटाफट क्रिकेट खेळा जास्त वेळ घालवू नका सर्वांना हात जोडून विनंती आहे बॉलरचं नाव सांगा एक वेळा पंडित पोंजाचा आहे ना तू भैया वरती आहे हे नाव सांगण्यात आहे काय नाही 12 चालतो काय हरकत नाही हेरची स्टाइल बघ कशी है कायरन पोलार्ड 16 लॉस ऑफ 1 आगे निकले कदमों नो बॉल का इशारा लगता है ओवर स्टेप हुआ है ऐसा लग रहा है और ये खराब से इंस्ट्रक्शन हो रहा है अभी क्या इनके बारे में आलोचना करके कुछ फायदा भी नहीं 1+2 मिलेंगे 3 के साथ मोह टीम का स्कोर 19 और 8 रनों का मेरे हिसाब से योगदान दिया था प्रकाश जी ने विनोद जी पाटे खेल रहे 5 पे और उनके साथीदार संतोष खेल रहे 5 पे टीम का टोटल स्कोर है 17 और 19 माफ कीजिए 1 विकेट के नुकसान पे स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव कोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 और मोरबे गांव में आयोजन किया है परफेक्ट श्री जितेश रघुनाथ नावडेकर दत्तराज इंटरप्राइजेस और हरिभक्त परायण कमलाकर महादेव नावडेकर साहब चिन्मय डेवलपर्स एंड कंस्ट्रक्शन आयोजक 40+ मेंबर्स हात जोडून तुम्हाला विनंती आहे 40+ वाळांनो तुम्ही क्षेत्ररक्षण कसंही सजवा पण फास्ट सजवा काय माझा कडकच काम आहे असू दे धावा 19 विनंती आहे पोंजे संघ आपणास विनंती करतोय आपण आयोजकांकडे पण लक्ष लावा 19 इस बार देखा जाए यहाँ रनआउट का मौका लेकिन वाइट बॉल 19 और फ्रीड अभी तक जिंदा है ना वो मरी नहीं अभी तक और स्कोर 20 बार देखा है 20 के घर में 10 पे स्कोर शॉट ऑफ लेन हवा में जरूर है लेकिन फ्रीड की गेंद है एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई दूसरे के लिए भाग रहे हैं गुड रनिंग बिटवीन द विकेट अच्छा तालमेल 2 मिलेंगे इस बार देखा जाए मोहो टीम को 2 के साथ यहां संतोष जी पहुंचे व्यक्तिगत मेरे हिसाब से 7 पे और मोह 40+ टीम का स्कोर पहुंचा है 42 नाही यांना सुट्ट्याचे काम काय आहे आपल्या कुठे काय दिलंय 100 पंचांना विनंती आहे जर तुम्ही सूट दिली तुमचं मानधन कट 22 हवा में जरूर गेंद फील्डर नीचे कैच इट नहीं 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 मुश्किल है अभी उम्र बढ़ने के बाद ऐसा होता है होने वाला है लेकिन पहला कॉल इंपॉर्टेंट बात है मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 24-24
आखिरी 3 बॉल अभी तक शेष इस दूसरी ओवर की। 4 गेंदें शेष है। अब क्या एक व्हाइट बॉल 9 बॉल है, तो अभी तक 4 गेंदें शेष है। ट्वेंटी फोर और स्लो रन का प्रयोग जरूर किया था, लेकिन याद है कि फुटबॉल आए भाई चलो चलो और यहां मिलेगा होता है। मैंने शुरू में कह दिया भाई का इशारा है, ऐसा कुछ नहीं है 40+ क्रिकेट, क्योंकि उन्होंने क्रिकेट अच्छा खेला हुआ है, लेकिन आप तो शरीर तंदुरुस्त रखने के लिए, ये आरोग्य के लिए एक रन है। तो फिलहाल इस बार का स्कोर आगे बढ़ता है 25-25। पाटे दिशा दी, पाटे ने चौका मिलेगा, 4 रन। बगा तू संदेशा मेरा मैं सद आणि डीजे तुम्ही जुने गाणी वाजवा, हे जुनी माणसं आहेत, हे गदर आमच्या काळातलं आहे। 29 थोडे जुने त्यांचे ओल्ड गाणी वाजवा, त्यांना सुद्धा मजा वाटेल। कैमरा संभाल के पकड़ो, संभाल के 29 और ये सामने खेला हुआ शॉट लग रहा था, लेकिन गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में हल्के हाथों से खेला, सीधे बल्ले से मिलेगा एक सिंगल और स्कोर जाएगा 30 के करीब में। मोहर टीम पहले बल्लेबाजी कर रही है और पौंजे टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी कर रही है। 40+ का फर्स्ट मैच। और ये हवा में जरूर गेंद है, एक और पॉइंट के क्षेत्र में एक सिंगल, दूसरा मिलेगा और ये 2 गुड रनिंग, बढ़िया थ्रो, शानदार थ्रो और 2 के साथ स्कोर जाएगा 32 और की समाप्ती 2 षटकानंतर मोह 40+ संघाची धावा संख्या 32 ला एक गडी मैदानाच्या बाहेर 2 षटकानंतर उर्वरित 2 षटकांचा खेळ त्यापर्यंत बाकी। ऐकूया एक सुमधुर संगीत। हॅलो डीजे ओके बघा, 40+ संघ आपल्याला पाणी पाहिजे असेल तरी आपण पाणी घेऊ शकता, कृपया कोणीही रिस्क घेऊ नका, तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आणि 2 ओव्हरला बघा 12 मिनिटं झालेली आहेत, तुम्हाला हा षटक 3 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचा, याची दक्षता घ्या। चला पुढील मॅच असेल वैभव भोवी, वाकडी वर्सेस पाली। वाकडी 45 वर्सेस पाली 45, दोन्ही कॅप्टन टॉस साठी हजर। पाली आहेत बघा, वाकडी पण आलेली आहे। या 32 इनिंग ब्रेक, मतलब एक इनिंग के बाद बीच में करो, बिंदास करो, कुछ टेंशन नहीं। पाठे ने शॉट को खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, चौका मिलेगा क्या नहीं, एक सिंगल और ये खतरा, संभाल के भाई साहब, भागो, ओहो भैया ये लगान फिल्म कचरा बिचरा ऐसे दौड़ते थे, जरा संभाल के, कहीं फिसल जाएंगे तो अभी क्या मसल हो गई ढीली पूरी। हाँ तो प्रॉब्लम होता है। अरे हम ये तो हंसी है, नो टेंशन, लड़की तभी फंसती है जब वो हंसती। तो फिलहाल स्कोर हो चुका है 33-33। 5 गेंदे अभी तक शेष। गेंदबाज है मिस्टर किरण के सामने संतोष। व्यक्तिगत यहां देखा जाए तो मेरे हिसाब से वो 11 पे खेल रहे, दोनों 11 पे। ओ मार, नो बॉल है, लगेगा देखो बॉल,
आणि गालावर लागल्यानंतर काय नो बॉल दिलाय पंचांना पंच नो बॉल आहे ना नाही आहे अच्छा चेक करायचं आहे बॅटिंग ऑर्डर चेक येस येस ओके पाटील साहेब ओके चला विशाल साहेब चेक करा बॅटिंग रिव्ह्यू आहे बघा दोन्ही पंचांना विनंती आपण व्यवस्थित डिसिजन घ्या नसेल तर विनोद पाटे सरांनी रेफर केलेला आहे ओके नो बॉल नो +1 आणि संतोषजी बॉल लागला का तुमच्या गालावर सगळे गुरुजींची आठवण आली असेल ना कसे पहिले कानफड आणतात आपल्या कि मालकम मार्शल ने जब बॉल मारा था संधू साहब को सभी टीचर आ जाए थे ओ पाठे पाठे देखिए छोटा कद का आदमी कैसा रपा रपा मारे चरण मिस्त्री कोंडले यांनाही आमंत्रित आम्ही करतो शिवदाजी पाटील साहेब मोरबे अंकुश भोपी रेडगर सचिन वीर आणि विष्णू नावडेकर यांना आमंत्रित आम्ही करतो की आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत 41 विनोद पाटे ऑन साइड के ऊपर दिशा दी गेंद को मिड विकेट के गली में गेंद 4 रन ठोकम ठोक क्या बात है मोह का देखिए सलामी बल्लेबाज इंजिन गर्म हो चुका है आणि विनोद पाटे गरम होण्याचं कारण एकच जास्त पालीमध्ये फोर्टी 45 पाटे और बैक टू द बॉलर वेल ट्राई बहुत अच्छी ट्राई लेकिन मिड ऑफ के क्षेत्र में दूसरे के लिए भाग रहे पाटे डायरेक्ट हिट दी लेकिन पाटे क्रीज के अंदर सुरक्षित मिलेगा एक सिंगल और स्कोर जाएगा मोह 40 का 46 46 22 पे विनोद जी पाटे कह रहे और 12 पे संतोष जी और ये गेंद काकड़े साहब वाइड गेंद है आउटसाइड ऑफ स्टंप गेंद है ज्यादा नेक्स्ट मैच वाकड़ी 40 बनाम पाली 40 के बीच और शॉट यार चरण है मैं बोला ना चरण है लंगोन सीमाने के बाद सामने मारा हुआ स्ट्रोक सीधी गेंद तीर के जैसे थप्पड़ छक्का फिल्म का गाना और दोनों मोह टीम के करण अर्जुन मौजूद है मैदान के अंदर और देखिए ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है एक सिंगल मिलेगा और 15 गेंदों में 41 रनों की पार्टनरशिप चल रही है संतोष और विनोद जी पाटे के बीच और मोह 40 टीम का स्कोर पहुंचा है 54 ओव्हर की समाप्ती 3 षटकानंतर मोह 40 संघ धावसंख्या 54 पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये एक विकेट मैदानाच्या बाहेर 3 षटकानंतर टाइम परफेक्ट पाण्याची मागणी होते कृपया पाणी आतमध्ये घेऊन लगेच जा हरिभक्त परायण रघुनाथजी नवडेकर साहेब यांच्या वतीने आमच्या कमेंट्री डिपार्टमेंट साठी 500 रुपये बक्षिसाले मंडल आभारी आहे आणि कलाकार की पहचान यही होती है अभिनंदन आम्ही तसेच राहिले धाव संख्या 54 एक गडी मैदानाच्या बाहेर 3 षटकानंतर पाटे साहेब तिकडे घात करा कॅमेरा चालू आहे आखरी 6 गेंदे शेष
पारी का स्लॉग हो रहे, डेथ और हनामारी का और है, कुटा कुटी का और है अग्री भाषा में, मिथुन चक्रवर्ती की भाषा में डुशुम डुशुम वाला और है, और सीआईडी में कहते ककड़े से दया तोड़ दरवाजा मारो, लास्ट में ब्लास्ट, फायर इंपॉर्टेंट बात है। कृपया कोणी हलवा हलवी करू नका, कारण लाईट तिकडे कॅमेरामॅनला प्रॉब्लेम होतो, त्यांचा जो बोर्ड आहे त्याला कोणी टच करू नका। 56 धावा, आखिरी 6 गेंदे, विनती है पोंजे कप्तान को हाथ जोड़ के विनती है, बगैर टाइम पास से काम चलना चाहिए, ध्यान में रखिए। 54 सत्यवान, और देखिए सुंदर बॉल, और इसलिए पहुंचे कि हमारे हिंदी के मशहूर कमेंट प्रवीण दुगाड़े जी कहते हैं, देखो जानो परखो और मारो। आखिरी 5 बॉल से दर्शन भाई भरा ना आज, हाँ बहुत ही बेहतरीन, और ये गेंद डॉट चले गए, क्योंकि उनकी जैसे हिंदी कमेंट्री उन्होंने बहुत मेहनत की है। और अभी तक का 4 गेंदे शेष विनोद पांडे थोड़े गर्म हुए हैं, क्योंकि जब स्ट्राइक बल्लेबाज डॉट गेंद खाता है ना तो नॉन स्ट्राइक के ऊपर टेंशन आता है। सुंदर सत्यवान जी बॉलिंग, और बैकफुट जाकर गेंद को पुल कर दिया है, पहले के ऊपर गेंद चली गई है, लेकिन एक ही रन मिलेगा आराम के साथ। मानो देखिए कैसे चल रहे आराम के साथ, और स्कोर 55, आखिरी 3 गेंदे शेष। पोंजे की आखिरी गेंदबाज है, विकेट हाथ में है मोह के, मोह 40 बनाम पोंजे 40 के बीच मुकाबला। नेक्स्ट मैच वाकडी 40 बनाम पाली 40 के बीच टक्कर होगी। आमचे भाऊ आले का ज्यादा भाऊ आले ना तर रावेला पटकन जातील। 55 भाऊ का म्हणून सांगते ना, वाटतं थोडं सोपं नाहीये। दंडीगोल आउट। टीम के लाजवाब बल्लेबाजी। तर वैकुंठवासी सन्माननीय महादेव अण्णा नावडेकर यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण प्रभाकर महाराज नावडेकर, श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल सेक्रेटरी, तसेच यंगसा क्रिकेट संघ मोरबेचे ते कोच आहेत, यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 1001 रुपयाचा आर्थिक देणगी आली, त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक इथे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नए बल्लेबाज जनार्दन पाटिल। अंतिम ओवर की आखिरी 2 गेंदें, सत्यवान ओवर द विकेट, और शौर्य विशाल छक्का, विशाल छक्का, बाबूशाही से कहते क्या शॉट। सर की जो सर से बघा ओडिसावर आवाज कसा आहे बघा। स्कोर हो चुका है 61-61। आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। एसएस बल्ले का बाहरी किनारा, चौका मिलेगा भाई साहब। बाउंड्री जाएगी क्या, चली और रुकी, और 2 रन इकट्ठा, तीसरे के लिए भाग रहे। खतरा खतरा बनेगा, और 2 ही रन, 61 और 2 62। अब 61 और 2 हो चुके, इस बार 63-63, और जीतने के लिए यानी इस बार देखा जाए 4 ओवर में चाहिए 64 रनों का टारगेट। इस बार देखा जाए पहुंचे 40। ये देखिए बढ़िया एफर्ट रिप्ले में देख सकते हैं। बढ़िया बढ़िया एफर्ट, गुड फील्डिंग डीप थर्डमैन क्षेत्र में, और रन बन चुके 63, और जीतने के लिए 64 का पीछा करना है। तर आमचे सन्मानी या स्पर्धेसाठी ज्यांनी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केली, जी मालिका विरासाठी बघा मिळेल, ते सन्माननीय श्री
निवृत्त शेठ नावडेकर हे सध्या स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू, कारण एक मोठं योगदान तुम्ही दिले. कारण एक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे या स्पर्धेसाठी. त्यासोबत या स्पर्धेमध्ये ज्या 3 स्पोर्ट्स सायकल, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आपण 3 स्पोर्ट्स सायकल बघतो, ते आम्हाला पुरस्कृत केलेत. कैलासवासी गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री आकाश गोविंद नावडेकर यांच्याकडून ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करणार आहे शिरोली गावचे मुकेश हरिचंद्र सुर्वे, चिंद्रन गावचे वैभव मोहन कडू आणि त्यासोबत मुरबी गावचे चंद्रकांत कृष्णा म्हात्रे यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्यासोबत स्पर्धेसाठी लागणारे सामनावीर श्री नामदेव गणपत गायकवाड यांच्याकडून कुमार निहाल नामदेव गायकवाड यांच्याकडून ते देण्यात आले, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह स्वर्गीय अंतरा सचिन फडके यांच्या स्मरणार्थ श्री सचिन रामचंद्र फडके यांच्याकडून देण्यात आले, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला 10 बॉल बॉक्स दिले ते सर्वांनी हर्षल दीपक नावडेकर यांचा आभार. समृद्धी वॉटर सप्लायर्स याकडून पाण्याची सुविधा पांडुरंगजी नावडेकर यांचंही मनपूर्वक आभार. आणि स्पर्धेसाठी आम्हाला जे 2 कूलर यांनी पुरस्कृत करण्यात आले ती A1 जोडी शुभम जाधव आणि अक्षय फडके यांचंही मनपूर्वक आभार. आणि त्यासोबत आर्थिक मदत करणाऱ्या आमच्या सर्वच मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. नाणेफेक आपण करणार आहोत. हर्षद पांचाल यांचे ते शुभागमन, त्यांना विनंती आहे व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत. चला टॉस आपण इथे करणार आहोत. वाकडीचे कॅप्टन चला नाणेफेक आपण इथे करतो. पाली संघ येऊन 2 तास झाले. बालूशेठ काय करतील, लग्न होतं त्यांच्या घरी. तर इथे सन्माननीय आमचे हरिभक्त परायण रघुनाथजी नावडेकर यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकी करतो. 4 ओव्हर हेड टेल टेल कॉल, इट इज अ हेड. तर टॉस जिंकलाय वाकडी संघानं. निर्णय काय घ्याल? 2 मिनिटं सांगतो. सन्माननीय नरेश दोरे यांचा आम्ही शुभ सन्मान इथे करतो. सन्माननीय नरेश दोरे यांचा शुभ सन्मान. दीपक शेळके पालीचे कॅप्टन यांचाही आम्ही सन्मान करणार आहोत. आपण थांबा 2 मिनिटं. दोरे साहेब या, आपण आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. आपण ज्यांनी आम्हाला या क्रिकेट शृंखलेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय, मनापासून केलेलं दान हे खरं दान असतं. आणि खरंच ही स्पर्धा सफल व्हावी म्हणून त्यांनी आम्हाला 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय, त्यांचा आभार. पाली संघाचे संघनायक आणि आदर्श क्रिकेटर दीपकजी शेळके या, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय दीपक शेळके यांचा आम्ही शुभ सन्मान इथे करतो. आपण यावं. नावडेकर सर या, हा शुभ सन्मान आपण इथे करतो. वाकडी गावचे सन्माननीय दीपक भोपी यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. सचिन वीर यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करणार आहोत. आपण यावं. तर शुभ सन्मान आपण इथे करतो. सन्माननीय दीपक भोपी
वाकडी संघाचे दमदार क्रिकेटर आज इन ऍक्शन मध्ये त्यांना बघायला मिळेल. दीपक भोपी वाकडी यांचा आपण शुभ सन्मान इथे करतो. गणेश म्हात्रे मोरबे यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. या आपला शुभ सन्मान त्याच्यानंतर आपण सन्माननीय सचिन वीर सामना तुम्ही सुरू ठेवा. रनआउटच्या खेळाडू उभा तिथे बाद झालाय. सचिन वीरिया त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतो. रायझिंग स्टार कॅप्टन सूरजवीर आला नाही, त्याला विनंती आहे या आपण सचिन वीर यांचा शुभ सन्मान. सन्माननीय जीवन नावडेकर या आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी झाला. तर त्याच्यानंतर सन्माननीय दिनेश फडके आपले आम्ही आभार व्यक्त करू. आपण याला सन्मान त्यांचाही आपण केलेला आहे. चला तर ओली आता मैदानामध्ये जाऊया. शुभम म्हात्रे वयाल हे आता आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत. हॅलो, थँक्यू सो मच. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अच्छा, या रात्रीतील आपण पहिली 40+ ची लढत पाहतोय. एका बाजूला मोह 40+ आणि दुसऱ्या बाजूला पॉइंट 40+. मोह 40+ टीमनं पहिल्या इनिंग मध्ये टोटली धावा बनवल्यात त्या 63 आणि 64 धावा संख्येचं मोठं आव्हान घेऊन या ठिकाणी पॉइंट संघ मैदानात उतरलाय. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू अँगल बाहेरच्या दिशेने चेंडू निघतोय. गोलंदाज जनार्दन या गोलंदाजाचा आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावा खर्च केल्यात त्या फक्त 2 आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. हो, यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन विकेटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले P1 च्या षटकामध्ये एक दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. ओ, या वेळेला मात्र लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहतोय. जनार्दन या गोलंदाजी फार चांगली गोलंदाजी राहिली आहे. पॉवर प्लेचं षटक P1 चं षटक होतं. या षटकामध्ये मोठं आव्हान असल्या कारणानं मोठे फटकेबाजी होईल असं वाटत होतं, परंतु ती फटकेबाजी जनार्दन या गोलंदाजानं करून दिली नाहीये. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्यानं केली आहे. राईट आर्म राऊंड विकेट न. ओ, या वेळेला देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फटका छान खेळलाय. बॉल मात्र बाउंड्रीच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती हा चौकार येतोय तो फलंदाज टीके यांच्या बॅट मधून. प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे कसमोती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे कसमोती चषक मोरबे गावाला. या गावाला. स्वर्गीय महादेव नावडे कसमोती चषक मोरबे या गावाला. सन्माननीय श्री तुकाराम गायकर यांचे इथे शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. तुकारामजी गायकर, आपलं हार्दिक स्वागत. मोरबे गावातील आमचे जेवढे ग्रामस्थ मैदानाच्या बाहेर आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करू की आपण आपला खरंच मनपूर्वक तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो की आपली स्वतःची स्पर्धा आहे. आपण या व्यासपीठावर बसा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्मान्य आदरणीय तुकारामजी दादांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. ऑटोकॉम बॉक्स. धावा संख्या आपण धावफलक्यावरती पाहतोय ती 6.
यावेळेला मात्र फटका ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी ताकद कमी पडली आहे. झेल टिपला जातोय आणि दुसरा झटका मिळतोय तो पोईंटच्या टीमला. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा, डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करतोय गोरगरिबाला, जितेश नावडेकर रॉयल माणूस तोड नाही त्याच्या कार्याला. स्वर्गीय महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. दुसरा फलंदाज पुणे टीमचा मात्र बाद. अर्थातच मोठी धावसंख्या चेस करत असताना असलेला दबाव पूर्णपणे या ठिकाणी त्यांच्या बॅटिंग लाईनअप वरती मात्र जाणवताना आपण पाहतोय. फक्त 6 धावा धावफलक्यावरती आणि 2 फलंदाज बाद. किरण नवीन बॅटर मैदानात ऑन साइडला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बराच काल हवेत होता बॉल. फिल्डर प्रयत्न करतात बॉल पर्यंत पोहोचण्याचा. थ्रो देखील चांगला, त्यापेक्षा चांगली विकेट किपिंग आपण विनोद पाटे यांच्या माध्यमातून पाहतो. बॅकअप चांगला दिलाय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 8 या धावसंख्येवरती. प्रकाश गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. ऑन साइडला फटका आपण पाहतोय की स्क्वेअर लेग कडे चेंडू एका सिंगल रन साठी. फिल्डिंग देखील चांगली आपण पाहतोय. मोहो टीमच्या बाजूने अगदी सर्व क्षेत्रामध्ये त्यांची चांगली कामगिरी, अगदी फलंदाजी चांगली झाली आहे. गोलंदाजीची सुरुवात जनार्दन या गोलंदाजांनी चांगली करून दिली. अवघ्या 6 धावा फक्त खर्च केल्या. एक इकॉनॉमिकल षटक त्यांच्या माध्यमातून आपण पहिलं षटक पाहिलं. त्यानंतर गोलंदाज प्रकाश यांची देखील चांगली कामगिरी पाहतोय आपण. टोटली धावसंख्या धावफलक्यावरती 8 लागली आहे, 9 लागली आहे आणि जिथे विजयासाठी गरज होती 64 या धावसंख्येची. विनंती असेल पंच जरा स्पीडअप करा, टाइमपास नकोय. वारंवार प्रत्येक बॉल मागे टीम मीटिंग घेऊ नका, खेळाडूंना विनंती असेल. तर शुभागमन होत असताना तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे हरिभक्त परायण डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर यांचे दोन्ही सुपुत्र आपण बघू शकता. आमचे चिन्मय आणि चिराग यांचं दोघांचं शुभागमन तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. आणि खरं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक खूप चांगला वाटा आहे. चिराग नावडेकर आज ते पेशानं डॉक्टरकी करतायत आणि खूप त्यांना शुभेच्छा. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर असणं दिसतं बाबा. स्वागतम, सुस्वागतम, हार्दिक स्वागतम. आपलं स्वागत आम्ही इथे करतो. खरं तर वडील स्वतः डॉक्टर आहेत, सन्माननीय हरिभक्त परायण कमलाकरजी नावडेकर साहेब, आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचा बॅनर देखील तुम्हाला अगदी मुख्य व्यासपीठावर बघायला मिळतं. थोड्याच वेळात जेव्हा सामनावीराचं पारितोषिक होईल आपण ते देणार त्यांच्या हस्ते सव्या कॉम्बॉक्स मध्ये. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालू आहेत, परंतु बॅटच्या रडार मध्ये तितकेशे बॉल येत नाहीयेत. गोलंदाजी फार चांगली चालू आहे ती प्रकाश या गोलंदाजाची. टोटली धावसंख्या धावफलक्यावरती 11 झाली आहे. 64चा पाठलाग करायचा. मोठी धावसंख्या चेस करत असताना अजून तरी प्रतिउत्तर फौजी टीमच्या माध्यमातून दिलं गेलं नाहीये. हो, या वेळेला मात्र फार चांगला फटका. फिल्डिंग देखील करण्याचा प्रयत्न होता. सेकंड अटेम्प्टला झेल ड्रॉप झाला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि अगदी चित्त्याच्या चपलाईनं तिसरी धाव देखील धावून कंप्लीट. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. दुसऱ्या षटकाची मात्र होईल समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर टोटल धावा धावफलक्यावरती लागल्यात त्या 2 बाद 14 आणि इथून 12 चेंडू बाकी आणि विजयासाठी गरज आहे ती 50 धावसंख्येची. काय चिन्मय डेव्हलपर्स डॉक्टर कमलाकर नावडेकर प्रोप्रायटर, डॉक्टर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर जितेश नावडेकर. चिन्मय डेव्हलपर्स डॉक्टर कमलाकर नावडेकर प्रोप्रायटर, डॉक्टर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर जितेश नावडेकर.
रमेश नावडेकर रघुनाथ नावडेकर पाठीशी खंबीर प्रभाकर नावडेकर दीपक नावडेकर भाऊ आहेत दमदार क्रिकेटचा थरार रंगला याई गावदेवी मैदानाला क्रिकेटचा थरार रंगला याई गावदेवी मैदानाला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला स्वर्गीय दिनकर नावडेकर प्रकाश भगत गणेश नावडेकर आयोजक भारी काशीनाथ वाघ बाळराम उसाकर दीपक पाटील आयोजक श्रीरंग नावडेकर जगदीश खोपकर नयन नावडेकर हॅलो थँक्यू सर. चला शेवटच्या बॉलवरती पंचांनी रिव्ह्यू केला होता. चौकार नाही या अगदी चांगली फिल्डिंग आपण बॉर्डर लाईनच्या जवळ पाहिला. चौकार पण नाही षटकार पण नाही या धावा वाचवल्या 3 धावा त्या बॉलवरती मिळतात. 3च्या मदतीने टोटली 14 धावा धावफलक्यावरती. इथून 12 चेंडूचा खेळ मात्र पेंडिंग असेल आणि विजयासाठी गरज आहे ती 50 धावसंख्येची. तिसरा गोलंदाज महेश भोईर यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. इथून 25च्या रन रेटनं धावा बनवायच्या त्या फलंदाजी करत असताना पोइंजे टीमला. फर्स्ट बॉल राईट मोर द विकेट ना. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटची कट घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने जात असताना मिळेल ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ धावसंख्या हलवार गतीने वाढतीये. 15 धावा मात्र धावफलक्यावरती. 11 चेंडू इथून बाकी आहेत आणि 49 ची गरज आहे. 11 चेंडू 49 म्हटलं तर मग कमीत कमी 7-8 मोठे फटके पाहिजेत. 7-8 बिग हिट पाहिजेत. अजूनपर्यंत पाहिलं प्रेम तर मोठे फटके आले नाहीयेत. हो या वेळेला खूप चांगला बॉल अगदी खोदून काढला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. फिल्डिंग छान झाली. बॉल अडवत असताना थोडेसे स्लिप झालेत. धावा या चेंडूवरती कंप्लीट होतील. त्या दोन धावा मिळतील फलंदाज किरण यांना आणि 2 धावा मिळतील पोइंजे टीमला. धावसंख्या पोहोचेल ती 17 वरती. 10 बॉल बाकी आहेत आणि 47 ची गरज. हॅलो 10 चेंडू आणि 47 ची गरज. गोलंदाज तयार आहे. यावेळेस देखील सुरेख चेंडू अगदी गोलंदाजी खोलवर टप्प्याची होताना आपण पाहतोय. रनआउटची चान्स फिल्डिंग पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच आपण चेक करा. रनआउट साठी थर्ड अंपर. थर्ड अंपायरकडे जोपर्यंत निर्णय गेला तोपर्यंत मी विनंती करेन रेडगर गावचे रुपेश बोपी, मोरबेचे आमचे सन्माननीय संतोष पाटील, चिंचवलीचे 40+ चे दमदार खेळाडू राजा पाटील आणि त्यासोबत आमची A1 जोडी अंकुश बोपी रेडगर आणि रोशन उलवेकर यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या मंचाच्या भूमिकेमध्ये मध्ये विशाल पाटील सर आमच्यासोबत जॉईंट आहेत ऑफिशियल अंपायर्स. थोड्याच वेळात निर्णय पोहोचेल. 12 खेळाडू शांत राहा. पंच योग्य निर्णय देतील कारण प्रत्येक डिसिजन महत्वपूर्ण असतो. नॉट आउट आहे. चेक केलंय पंचांनी. 2 धावा कंप्लीट होतील. 10 चेंडू आणि 47 ची गरज आहे. माफ करा 9 चेंडू आणि 45. हा चेंडू असफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु असफल प्रयत्न पाहायला मिळतोय. बाईकच्या साह्याने एक सिंगल रन. सिंगल डबल्स ना आता काही घडणार नाहीये कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 44 धावसंख्येची. 44 ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज टिके यांना आपण पाहतोय. ओ या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंगचा प्रोटेक्शन तैनात आहे. बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतील त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 22 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि आता 42 धावसंख्येची गरज. इथून 7 बॉल वरती 7 षटकार पाहिजेत ते फलंदाजी करणार टीमला. गोलंदाजीचा विचार केला गेला तर महेश भोईर यांची देखील चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवटचा चेंडू. शेवटचा फुल टॉस बॉल आपण पाहतोय. ऑन द राईज खेळलेत. चांगला फटका परंतु एक सिंगल रन या चेंडूवरती देखील फक्त आणि फक्त मिळेल. सिंगल्स ना काहीही फरक पडणार नाहीये मोहो टीमला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती
23 वरती आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 41 ची गरज. श्रीरंग नावडेकर, जगदीश कोपकर, नयन नावडेकर, मोहन शेळके, प्रतीक भगत, चैतन्य नावडेकर, गौरव भगत, प्रदीप भगत, सारे आयोजक साथीला, अथर्व कोपकर, आदेश भगत आयोजक. धन्यवाद डीजे. 6 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 17 मिनिटं घेतलेत 3 ओव्हर फेकण्यासाठी. त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये घ्या. पंच विनोद पाटील, एक खेळाडू आतमध्ये घ्या. पंचांकडून आयोजकांकडून सक्त सूचना आहे. सहा चेंडू 41 ची गरज. शेवटचा गोलंदाज जगदीश भोईर. शेवटचा गोलंदाज. 41 ची गरज. 6 बॉल आता 41 धावा वाचवायच्यात. पहा एक खेळाडू आतमधीत घ्या, कारण अगदी जो उशीर आपण थोडासा मधीतल्या काळात आपल्याला झालाय. यानंतर सामने आपण परफेक्ट वेळेवरती संपवणार आहोत. त्यामुळं आयोजकांनी निर्णय घेतला की वेळेवरती सामने पार पडावे. पहिला चेंडू, खूप टप्पाचा बॉल, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलेत. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या जवळून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार येतो. सन्माननीय श्री गुरुनाथ तांबडे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. गुरुनाथजी तांबडे या आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत. पहिल्याच बॉलवरती चौकार फटका चांगला पाहायला मिळाला, तो टीके यांच्या बॅट मधून. परंतु आता वेळ निघून गेली आहे प्रेम, कारण 5 बॉल बाकी आहेत आणि 37 ची गरज. जे फटके सुरुवातीला यायला पाहिजे होते ते फटके आता येताना आपण पाहतोय. जगदीश भोईर शेवटचा गोलंदाज. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एक फिल्डर मिड ऑफला घेतलाय, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर लावलाय. 4 फिल्डर आपण तिसर सर्कलच्या बाहेर या मॅच मध्ये पाहतोय. खूप टप्पा, शॉर्ट अप लाईनचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर डाऊन दी बॉल आणि आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. आणखीन एक झटका मिळतोय तो पोंजे टीमला. चला पुढील मॅच साठी वाकडी 40+ आणि पाली 40+ दोन्ही टीम आपण रेडी राहायचा. वाकडी 40+ टीमने टॉस जिंकलाय. वाकडी 40+ निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय वाकडी 40+ टीमने घेतलाय. मॅच संपल्यानंतर लगेचच आपण फिल्डिंग साठी मैदानात जा. बोलूया मॅच कडे. 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. विजयासाठी 37 धावसंख्येची गरज. एकतर्फी लढत होती की काय? हा चेंडू, हा देखील निर्धाव चेंडू आलाय. आणखीन एक डॉट बॉल. एकतर्फी लढत मात्र आपण पाहतोय. अगदी आजच्या दिवसातील 40+ ची ही पहिलीच लढत होती. मोहो 40+ आणि विचुंब पोंजे 40+. हा चेंडू लिव्ह केलाय. पंचांचा इशारा येतो की वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल ती 28 वरती. 3 चेंडू आणि 36 ची गरज. थँक्यू डीजे. सुरेख बॉल पाहायला मिळालाय. डीजे ऑपरेटर जरा लक्ष असू द्या, मॅच ऑन आहे. निर्धाव चेंडू. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 36 ची गरज आहे. सामना जवळ मोहो 40+ टीमनं मात्र जिंकलाय. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. हा देखील डॉट. फलंदाज बाद झाला. शेवटचा 1 बॉल बाकी आणि 36 ची गरज.
गोलंदाज तयार आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. हा चेंडू खूप चांगल्यारीत्या डिलिव्हर झालाय आणि हा सामना सहज आणि सोप्यारीत्या जिंकलाय तो मोह 40+ टीम ना. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन मोह 40+ टीम. हार्डलक असेल पोंजे 40+. चांगला खेळ राहिलाय. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला आमच्याकडून ऑल द बेस्ट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 9 चेंडू आणि 22 ची इनिंग ते विनोद पाटे ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनोद पाटे यावा आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी. आणि पुढची लढत लगेच आपण स्टार्ट करायची. वाकडी 40+ आणि पाली 40+. वाकडी टीमनं टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि फलंदाजीसाठी प्राचारित केलंय ते पाली 40+ टीमला. वाकडी 40+ आपण फिल्डिंग साठी उतरा आणि पाली 40+ आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायचं आहे. वाकडी गावचे सन्माननीय श्री गणेश काकडे साहेब त्यासोबत